शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 19 एप्रिल 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर ही 1000 ते 1200 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 1000 ते 1200 रुपये शेकडा याप्रमाणे। त्याचबरोबर मेथी सुद्धा बघू शकता, मेथी ही 1500 ते 2000 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मेथीचे दर त्याचबरोबर कोथिंबीरचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर पालक सुद्धा बघू शकता, पालक 7 ते 8 रुपये पेंडी म्हणजे 700 ते 800 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, या ठिकाणी या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 10 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे। मित्रांनो, आज भेंडीचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता। भेंडीची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवग्याची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। शेवगा हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हो, डेमसे कसं आहेत? डेमसे 20 रुपये। डेमसे काकडी सुद्धा, काकडी 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे काकडी पाहायला मिळते। तर डेमसे हे 20 रुपये किलो याप्रमाणे। हां, फ्लावर बॅग कशी? फ्लावर बॅग हां 100 ते 200 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीला 200 रुपयांपर्यंत दर आहे। तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कैरी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। अशा दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता, 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। गावरान गवार त्याचबरोबर पुणेरी गवारीची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। गावरान गवार कशी आहे? गावरान गवार साधारण 40 रुपये, 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे। चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे। तर पुणेरी गवार ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता। टोमॅटो हा 100 ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 100 पासून ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता, एकदम डार्क हिरवी मिरची 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। टोमॅटो हा 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 300 ते 350 रुपये कॅरेट याप्रमाणे। मित्रांनो, या ठिकाणी फ्लावर बघू शकता। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 200 ते 250 रुपयांपर्यंत सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर शापूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शापू ही 1200 ते 1500 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर चुका भाजी ही 12 ते 15 रुपये शेकडा याप्रमाणे। मुळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुळा चांगल्या क्वालिटीमध्ये मुळा हा 7 ते 8 रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, लसणाची सुद्धा आवक बघू शकता। या ठिकाणी लसूण हा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये
70 ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 120 ते 130 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता 120 ते 130 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल थोडासा हा 40 पासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लालबाग आंबा सुद्धा आपल्याला याची आवक पाहायला मिळते. लालबाग आंबा हा 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बघू शकता 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर केशर आंबा 200 ते 220 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. त्याचबरोबर कांद्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कांदा हा 4 पासून ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे 4 पासून ते 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कांदा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. गोल्डन वाटाणा हा 110 ते 140 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 110 ते 140 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता. काळा घेवडा हा 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर लिंबू सुद्धा बघू शकता. लिंबू हे 100 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे या क्वालिटीमध्ये लिंबू हे 100 ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोडका कसा आहे? 20. दोडका हा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. तर कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कैरी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. या क्वालिटीमध्ये कलिंगड हे 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर चांगला माल हा 12 ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मालाची आवक कमी झाल्यामुळे कलिंगडाचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो भुईमुग शेंगची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग ही 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता. मित्रांनो या क्वालिटीमध्ये कांदा बघू शकता. कांदा हा 300 पासून ते 800 रुपयांपर्यंत क्विंटल याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा बघू शकता 800 रुपयांपर्यंत क्विंटल याप्रमाणे.